नमस्कार मंडळी, कशा आहात? आजच्या दिवसाच्या निरोगी जीवनाच्या आणि एकूणच आनंदी विश्वाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आज एक नवीन विषय आणि जो विषय आपल्या जीवनामध्ये अत्यावश्यक आहे अशा विषयाचं चिंतन करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. विषय आहे धर्म आणि कर्तव्य. हा विषय सार्वत्रिक सार्वभौम आहे आणि म्हणून याचं चिंतन आम्हाला आवश्यक आहे. मित्रहो, विश्वामध्ये काही धर्मव्यवस्था प्रचलित आहेत, जसं की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्ध, जैन, पारशी, यहुदी. या व्यवस्थेमध्ये अनेक जनतांचा समुदाय आहे. करोडो करोडो लोक या व्यवस्थेचे फॉलोअर्स आहेत आणि त्यांना मानून आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करणारे समाज बांधव आहेत. आणि मग आजच्या विषयामध्ये आम्हाला एक सत्य जगाच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपण प्रत्येक धर्माचं तत्व आणि त्या माणसाचं कर्तव्य यावरती चिंतन करूयात. हे प्राथमिक धर्म झाले की व्यक्तिगत धर्म लागू होतात. आणि म्हणून आपण हिंदू आहात. जर हिंदू असाल तर तुम्ही जन्माने हिंदू असत नाही. तुमची आई हिंदू आहे, वडील हिंदू आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात असा कायदा नाही. हिंदू धर्मामध्ये एक योजना आहे. जर तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला तुमच्या हिंदुत्वाचे कायदे आणि हिंदुत्वाचे नियम माहीत पाहिजे. काय आहेत हिंदुत्वाचे नियम? की तुम्ही जर सत्य कथन कराल तर तुम्ही हिंदू आहात. ज्या क्षणी तुम्ही असत्याची कास धराल, खोटं बोलाल, खोटं सांगून आपला स्वार्थ भागवाल, त्या क्षणी तुमच्यातलं हिंदुत्व नष्ट असेल. अहिंसा तत्वामध्ये तुम्ही स्वार्थासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी हिंसा करणं हे धर्माच्या विरुद्ध कर्म आहे. ज्यावेळेस तुम्ही असं कर्म कराल त्यावेळेस तुमचा हिंदू म्हणण्याचा अधिकार नष्ट होतो. चौर्य कर्म कराल, चोरी कराल, भ्रष्टाचार कराल, दुसऱ्याचं धन कष्ट न करता लुटाल, हरामचं घ्याल, चोरून घ्याल किंवा अन्य मार्गाने, अनैतिक मार्गाने, अवैध मार्गाने, बेकायदेशीर मार्गाने तुम्ही जर गोळा कराल, संपत्ती गोळा कराल, चौर्य कराल, तर तुमचा हिंदुत्व म्हणण्याचा किंवा हिंदू म्हणण्याचा अधिकार नष्ट होतो. तुम्ही त्या तत्वाशी प्रतारणा केल्यामुळे तुम्ही त्या तत्वाच्या मानाच्या किंवा तत्वाच्या विचारांच्या प्रती एकनिष्ठ नसल्यामुळे तुमचा हिंदू म्हणण्याचा अधिकार तत्कालीन परिस्थितीत नष्ट होतो. ज्याप्रमाणे या वागण्यावरती तुमचं हिंदुत्व हे तुम्हाला पदोपदी सिद्ध करावं लागतं, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालेल्या सर्व सुख, सोयी, आनंदमय प्रसंग, धन, दौलत, पुत्र, कन्या, अपत्य, पत्नी, परिवार, या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची निव्वळ दैवकृपा आहे. हे तत्व ज्याला मान्य आहे तो हिंदू तत्वाचा आहे. हे दैवकृपा आहे. या सगळ्या गोष्टी दैवाधीन आहेत. त्या जर मी माझ्या विचारातून प्राप्त झाल्या, माझ्या कर्मातून प्राप्त झाल्या, अशा प्रकारचं चिंतन करेल तर ते धर्मविरुद्ध आहे. आता याचं अंशांश कल्पना
कदाचित पुढील एखाद्या विषयामध्ये आपण नक्की समजून घेऊयात, पण आजच्या तारखेला तरी हा चिंतनाचा भाग समजून घ्या की जे काही मला प्राप्त झालं, जे आरोग्य मला मिळालं, जे धन मला मिळालं, अर्थात नैतिक मार्गाने, कष्ट करून, वैध मार्गाने, धार्मिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने, या सर्वांचं नियमांचं पालन करून जे मला प्राप्त झालं, ती माझ्यावर ईश्वरी कृपा आहे. हे ज्याला मान्य आहे तो हिंदू आहे. स्वच्छतेचे नियम जो पाळतो, व्यक्तिगत स्वच्छता, कौटुंबिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, या स्वच्छतेच्या नियमांशी जो एकरूप होतो तो हिंदू आहे. अस्वच्छता व्यक्तिगत असेल, सार्वजनिक असेल, हे निर्माण करण्याचं कार्य ज्याच्याकडून घडतं तो हिंदू तत्वाच्या नियमात बसत नाही आणि तो हिंदू म्हणण्याच्या लायकीचा नसतो. परोपकारासाठी जो आपला स्वार्थ बाजूला ठेवतो, कदाचित एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला मदत करताना आपल्या व्यक्तिगत नुकसानीकडे जो लक्ष देत नाही, अशा त्यागी भूमिकेतून जो जीवनाचा मार्ग स्वीकारतो तो हिंदुत्वाच्या शिरोपेचातला तुरा आहे. यासारख्या नियमाबरोबरच जो या हिंदू भूमी आणि हिंदू राष्ट्राशी आपल्या विचारांची एकरूपता ठेवतो तो हिंदू आहे. याच्या विरुद्ध वर्तन करणारा नावाला सुद्धा हिंदुत्व लावू शकत नाही. हे वाक्य आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आपला बाप हिंदू आहे, आई हिंदू आहे, आपली जात हिंदुत्वाच्या नियमाशी जुळून आहे, आपला उतारा हिंदू आहे, आपला खाणेसोमारीचा अभ्यास करताना आपली गणना हिंदुत्वात झाली म्हणून आपण हिंदू ठरत नाही. धर्म हा कर्तव्याचा एक बाजूचा प्रवाह आहे. कर्तव्यहीन धर्म जगात नाही. सज्जन हो, जशी हिंदुत्वाची भूमिका आहे तशी इस्लाम या तत्वाचा सुद्धा अभ्यास यापेक्षा वेगळा नाही. इस्लाम तत्वामध्ये स्पष्ट आणि स्पष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही जन्माने मुसलमान असू शकत नाही. तुमची आई इस्लाम आहे, बाप इस्लाम आहे, तुमची खानदान इस्लाम आहे म्हणून तुम्ही इस्लाम असू शकत नाही. जो इस्लाम आहे, जो मुसलमान आहे, जो मुस्लिम आहे, त्या मुस्लिमांसाठी 5 तत्व त्याच्या अंगीकृत असली पाहिजेत. सज्जन हो, कोणती 5 तत्व? तर पहिली तत्वाची भूमिका आहे इमान. इमान या शब्दाचे अनेक अर्थ निघतात, पण धर्माचा प्राथमिक अर्थ धर्माचा असा आहे की तो इमान आणून तो अल्लाहप्रती समर्पित असला पाहिजे. त्याला हिंदीमध्ये एक सरळ अर्थ आयातीचा सांगितलेला आहे, ईमान लाया मैंने कि सिवा अल्लाह के कोई माबूद नहीं दुनिया में जिसकी हम इबादत करें, और रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद पैगंबर ये अल्लाह ताला के रसूल है और उनके दिए हुए कानून हमारा एकमेव कानून हो सकता है. उनके दिए रास्ते से चलना ये हमारा फ़र्ज़ है. हा पहिला नियम आहे ईमान. ईमान काय आहे? तर ईश्वर परमेश्वर अल्लाह या तत्वाला मान्य करणं म्हणजे काय? म्हणजे ईश्वरवादी असणं, नश्वरवादी नाही, ईश्वरवादी असणं. या तत्वाला जर मानतो तो इस्लामचा खरा मुस्लिम आहे, खरा मुसलमान आहे. अजून या शब्दाचा दुसरा प्रासंगिक अर्थ असा आहे की मी इमानदार असलं पाहिजे. मी जर बेईमान असेल तर मला मुसलमान म्हणून घेण्याचा अधिकार नाही. ना मी मुसलमान आहे, ना मी मुसलमान शब्दाचा वापर माझ्या आयुष्यात माझ्या स्वतःच्या प्रोफाईलला जोडण्याचा मला अधिकार आहे. सज्जन हो, इस्लाममध्ये मुसलमानाचा दुसरा नियम सांगितला आहे की मी जर मुसलमान आहे
तर माझ्या आयुष्यात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत 5 वेळा किमान 5 वेळा दिवसातून नमाज पढेल. या ईश्वराची आराधना करेल, ईश्वराच्या पुढे नतमस्तक होईल, समर्पित होईल किमान 5 वेळा दिवसातून. कुठपर्यंत? जेव्हापासून मला समज आला तेव्हापासून तर माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझी नमाज अदा करेल. नमाज अदा करण्याचा मुख्य उद्देश काय? की ज्या ईश्वराला, ज्या अल्लाहला मी मानतो त्याच्या पुढे समर्पित होणं हे माझं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आहे. मी उपकार करत नाही, ईश्वराच्या पुढे समर्पित होतो, कारण जे काही प्राप्त झालं ते मला त्याच्याच कृपेने प्राप्त झालं. कर्ता करविता तो आहे. हे समान तत्व हिंदू तत्वाशी जुळणारं इस्लाम तत्वामध्ये सांगितलं आहे आणि ते ताकदीने सांगितलं आहे. जोपर्यंत मी नमाज अदा करत नाही तोपर्यंत मला मुसलमान म्हणण्याचा, इस्लाम म्हणण्याचा, मुस्लिम म्हणण्याचा अधिकार नाही. ज्या क्षणी मी नमाज अदा करणं बंद करेल त्या क्षणी मी मुसलमान तत्वाच्या विरुद्ध कार्य सुरू होईल आणि माझा त्या दिवशीचा तो अधिकार, आपोआप माझं सदस्यत्व त्या तत्वाशी नष्ट होईल आणि मी एक सामान्य माणूस म्हणून जगेल नाही, इस्लाम नाही. तिसरी गोष्ट इस्लाम धर्मामध्ये फार ताकदीने सांगितली की ज्या अल्लाहला मी समर्पित झालो, 5 वेळा नमाज पढलो, त्या अल्लाहसाठी मी रोजा धरेल. रोजा म्हणजे उपवास. उपवासाने शरीराची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते, इंद्रियांची शुद्धी होते, अवयवांची शुद्धी होते, विचारांची शुद्धी होते, ज्ञानाची शुद्धी होते, तत्वांची शुद्धी होते. आणि मी शुद्ध, जसा मी आंघोळीने, हातपाय धुतल्याने, कपडे धुतल्याने बाह्य शुद्ध झालो, तसा अंतर्गत शुद्धीचा मार्ग म्हणून मी मला नेमून दिलेले रोजे माझ्या हयातीत कधीही बंद करणार नाही. हा माझ्या इस्लाम तत्वाचा तिसरा नियम आहे. मी माझ्या आयुष्यातल्या कमाईचा एक नेमून दिलेला हिस्सा, माझ्या आयुष्यातल्या कमाईचा नेमून दिलेला हिस्सा, म्हणजे मला जर 100 रुपये उत्पन्न असेल तर त्या 100 रुपयातले 16 रुपये मी धर्मकार्यासाठी जकात म्हणून देईल, की ज्या जकातीवर माझा धर्म आणि माझा हा संपूर्ण जमातीचा खर्च निर्माण जो होतो त्याचं परिमार्जन करण्याची त्याच्यात तरतूद असेल. आणि म्हणून जकात देणं हा इस्लाम धर्माचा तिसरा आणि महत्त्वाचा नियम, चौथा आणि महत्त्वाचा नियम आहे. आणि 5वा नियम की जो अतिउच्च प्रक्रियेचा भाग आहे, परंतु आयुष्यामध्ये मात्र एकदा तरी ईश्वराची हज यात्रा. हज हे अल्लाचं घर आहे, स्वर्ग आहे, स्वर्गाचं दार जिथं आहे, या स्वर्गाच्या दारात एकदा तरी मी जाऊन हज्जे अस्वरचं चुंबन घेईल. एकदा तरी त्या काबा या मशिदीला तवाफच्या अर्थाने एकदा तरी आयुष्यात प्रदक्षिणा घालील. आणि त्या काबा मशिदीपासून अराफातच्या मैदानपर्यंत जाणारी ही लांब पल्ल्याची पदयात्रा, हज यात्रा माझ्या आयुष्यात मी पूर्ण करेल. आणि या हज यात्रेचा संकल्प मी मला समजल्यापासून करत राहील. ही माझी प्राथमिक कर्तव्य जर मी पार पाडत असेल आणि या प्रत्येक कर्तव्याशी मी एकनिष्ठ असेल तरच मला इस्लाम म्हणण्याचा, मुस्लिम म्हणण्याचा अधिकार आहे. अन्यथा जर मी बेईमान असेल, जर मी ईश्वराप्रती, अल्लाप्रती समर्पित नसेल, त्याच्या समर्पणापूर्वी त्याचे नियम पाळत नसेल, अस्वच्छता राहून मी जर नमाज पढत असेल, मी जर पाक होत नसेल, मी जर नापाक होत नसेल, तर मी जर पाक होत नसेल, स्वच्छ होत नसेल, तर मी अदा केलेली नमाज ही सुद्धा रुजू होत नाही आणि माझा इस्लाम तत्वाचा जो निष्ठावंत भाग आहे तो तिथे सादर होत नाही. मी जर माझ्या उत्पन्नाचा काही भाग धर्मकार्यासाठी देत नसेल तर मला इस्लाम म्हणण्याचा अधिकार नाही. आणि मी त्या ईश्वराच्या अतिउच्च स्वर्गप्रस्थानी जाण्याचं स्वप्न ठेवत नसेल, शेवटी मला कुठे जायचं आहे तर मृत्यूनंतर मला ईश्वरापाशीच जायचं आहे, अल्लापाशीच जायचं आहे. मी जर आयुष्यामध्ये याच्या
दारात जाऊन आलो, त्याच्या समर्पण केलं. त्याच्या मैदानात, अराफतच्या मैदानात जाऊन जर एक ग्लास गाईचं दूध पिलं, एक कप गाईचं दूध पिलं, तर मी माझ्या जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव भोगतो. ही एक विशाल कल्पना इस्लाम धर्माच्या तत्वात सांगितलेली आहे. सज्जन हो, बुद्ध विचारधारा मानणारे जगात कोट्यावधी लोक आहेत. पण बुद्ध विचारधारा म्हणजे आम्ही बौद्ध आहोत का? तर आमची आई बुद्ध आहे, आमचे वडील बुद्ध आहेत, आम्ही बुद्धाला नतमस्तक होतो, आमचा राष्ट्रीय धर्म बुद्ध आहे, असं म्हणून कोणाचंही भागत नाही. बौद्ध धर्माची एक फार मोठी विचारधारा आहे. जो माणूस त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात ही विचारधारा अंगीकृत करून वागतो तोच बुद्ध आहे. मग त्याच्यासाठी काही महत्त्वाचे तत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे की मी बुद्धाला शरण जातो, मी त्याच्या संघाला शरण जातो, मी त्याच्या धम्माला शरण जातो. हे मी आयुष्यभर जतन केलं पाहिजे. शरण गेल्यानेच माणसाला धर्माची अनुभूती येत राहते. या बुद्धाच्या धम्मामध्ये दिलेले अष्टांग मार्ग, पंचशील आणि सद्गुणपथ यांचा मी आयुष्यभर क्षणोक्षणी वापर करून जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, प्रामाणिक प्रयत्न करेल. हा नियम ज्याला मान्य आहे तोच बुद्ध आहे. मग पंचशील कोणते? सत्य भाषण करणे, अचौर्य, चोरी न करणे, व्यसन न करणे, व्यभिचार न करणे, या तत्वाच्या बरोबर हिंसा न करणे, या नियमांचं पालन पंचशिलामध्ये येतं. अष्टांग मार्गामध्ये सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक आहार, सम्यक दृष्टी, या तत्वांशी अष्टांग मार्गामध्ये सम्यक समाधीपर्यंतचा मार्ग जो दिलेला आहे त्याचा मी पदोपदी क्षणोक्षणी प्रयत्नपूर्वक प्राप्ती करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या वाचेतून सम्यकता असली पाहिजे, माझ्या दृष्टीत सम्यकता असली पाहिजे, माझ्या संकल्पात सम्यकता असली पाहिजे, माझ्या आहारात सम्यकता असली पाहिजे. मग सम्यक आहार कोणता याचं स्पष्टीकरण धम्मात दिलेलं आहे. सम्यक दृष्टी कोणती, सम्यक संकल्प कोणता, सम्यक समाधी कोणती, सम्यक व्यायाम कोणता, सम्यक आजीविका कोणती. मी जर असम्यक अष्टांग स्वीकारले तर मी बुद्ध तत्वाशी प्रतारणा केली आणि मला बौद्ध म्हणण्याचा अधिकार राहत नाही. त्याच्यासाठी कुणाच्या स्पष्टीकरणाची, कुणाच्या आशीर्वादाची, कुणाच्या सर्टिफिकेटची, कुणाच्या शिफारशीची गरज नाही. धर्म आणि मी, मग तू कोणताही धर्म असू द्या, धर्म आणि मी, धर्म माझ्यासाठी कायदे घेऊन आला, मी धर्मासाठी कायद्याचं पालन करण्याचं वचन घेतलं. या दोनच गोष्टी धर्म आहे, बाकी काही नाही. बाकी कोणी समुदाय हजारो जमो, लाखो जमो, कोट्याने जमो, किंवा या जगातला सगळ्यांचा मिळून एक समुदाय हो, धर्म तोपर्यंत माझा नाही जोपर्यंत मी त्याच्या कायद्याचं पालन करत नाही. आणि यावरच ठाम राहणं हे आमच्या प्रत्येक समाज बांधवाचं कर्तव्य आहे. मी जर जैन आहे तर नुसता महावीरांची प्रतिमा घरात लावल्याने, महावीर जयंतीची मिरवणूक काढल्याने किंवा आनंद ऋषी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याने आम्ही जैन ठरत नाही. मग तुम्ही तेरापंथी असाल की तुम्ही दिगंबरपंथी महाराजांच्या दर्शनाला जात असाल, तुम्ही जर जैन तत्वाशी एकरूप असाल तर जैन दर्शनामध्ये दिलेले जैन श्रावकाचे प्रत्येक नियम प्रत्येक पुरुषाला माहीत पाहिजेत. आणि जैन श्रमणीचा प्रत्येक नियम प्रत्येक जैन स्त्रीला माहीत पाहिजे, तो अंगीकृत पाहिजे. त्याप्रमाणे आपली जीवनपद्धती पाहिजे, कर्म केलं पाहिजे. नाहीतर आमचं कर्म एकीकडं, आमचा धर्म एकीकडं, आणि आमचा विचार एकीकडं, आणि आमचं प्रदर्शन एकीकडे, अशा चार वेगवेगळ्या टप्प्यात आमचं जीवन चाललं असेल तर आमच्यासारखा अधर्मी जगात कोणी नाही. आम्ही दाखवतो एक, हसतो एक, करतो एक, चिंतो एक आणि वागतो एक, अशी आमची जी दुटप्पी भूमिका आहे, जी दिखाऊ भूमिका आहे
की ज्याचा अंतरंग वेगळा आहे, बहिरंग वेगळा आहे, अशा माणसाला धर्म प्रक्रियेमध्ये समाविष्ट केला जात नाही. अंतरंग आणि बहिरंग एकरूप झाल्यानंतर तिसरा रंग ईश्वर प्रणिधान किंवा ईश्वर समर्पण, अल्लाह समर्पण, याशी आम्ही एकरूप होणं गरजेचं आहे. अजून एक धर्माची फार मोठी व्याप्ती जगामध्ये आहे, तो म्हणजे ख्रिस्ती धर्म. माझ्या ख्रिस्ती बांधवांना सुद्धा आमच्या पवित्र बायबलमध्ये कसं वागावं, काय करावं, काय करू नये याचे अत्यंत विस्तृत नियम दिलेले आहेत. जगावर प्रेम करावं, जगावर दया करावी, जगाचं आरोग्य अबाधित राहील यासाठी प्रयत्न करावे. मग कदाचित दुसऱ्याची सेवा करताना स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थाची तिलांजली देण्याची वेळ आली तरी तो धर्माचा अतिउच्च क्षण असेल असं मानून आपल्या आयुष्यात आपण त्या प्रक्रियेतून जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारावा, अशी एक विचारधारा आमच्या ख्रिस्ती बांधवांना पवित्र बायबलमध्ये शिकवलेली आहे. मग जगाला प्रेम करा, जगाचं कल्याण करा, जगाचं दुःख निवारण करा. जसं आमच्या पवित्र बायबलमध्ये दिलेला संदर्भ की जगाच्या कल्याणासाठी येशूने सर्वांचं दुःख आणि सर्वांचे अपराध आपल्यावरती घेतले आणि तो सोळावर चढला, तो क्रूजवर चढला. तो निष्पाप होता, परंतु दुसऱ्यावर आलेली बला स्वतःवर घेतली. अशाच प्रकारे आम्ही जर येशूला मानतो तर आम्हीसुद्धा आमच्या आयुष्यामध्ये दुसऱ्यावर आलेलं संकट हे आपलं संकट समजून त्याप्रमाणे जीवनात जर आपण व्यवहार केला तरच आम्ही ख्रिस्ती किंवा ख्रिश्चन किंवा ईसाई या धर्माशी एकरूप असण्याचा प्रयत्न करतोय अशी भावना निर्माण होईल. अन्यथा आम्हाला अधिकार नाही की ज्याच्या नावाने आम्ही जीवन जगतो, जर आम्ही त्याचे कायदे पाळत नसू, त्याचे नियम पाळत नसू, त्याच्या नियमाची पायमल्ली करत असू, तर आम्हाला ते नाव लावण्याचा, त्याचा अभिमान बाळगण्याचा किंवा त्या नावाने व्यवहार करण्याचा अधिकार नष्ट होतो. तो कुणामुळे होत नाही तर फक्त आमच्या वर्तनामुळे होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून जगामध्ये विशेषतः आमच्या भारतवर्षामध्ये प्रचलित असणाऱ्या या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्ध आणि जैन या मुख्य प्रवाहिक धर्माचा हा जो नियम आपल्यापाशी सांगितला, हा सत्य आणि सत्य नियम आहे. याच्याबद्दल चिंतन आपण करत राहा आणि या चिंतनातूनच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आणि धर्म याच्याबद्दलचं चिंतन जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात नाही तोपर्यंत तो जगात दाखवलेला ती संघटन असो, ती एक शक्ती असो, त्याचा संबंध काडी मात्र नाही हे लक्षात